नमस्कार. व्हॉट इज आय अँड हाऊ आय कॅन बी रेकग्नाइज. सर्वात पहिले सुख म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे. आपले मन जे आहे ते अष्टप्रहर सतत त्रस्त व्यग्र अवस्थेत असते. मला हे हवे, ते हवे, ते कसे मिळेल, मला यात यश आले पाहिजे, असे अनेक आकांक्षा व विचारांनी ते नेहमी त्रस्त असते. अशा वेळी आपली एखादी समस्या किंवा इच्छा अचानक पूर्ण होते. त्यावेळी मन एकदम थोड्या वेळ का होईना रिलॅक्स होते, स्थिर होते, शांत होते आणि निर्विचार होते. म्हणजे त्याला क्षणिक का होईना विश्रांती मिळते आणि यामुळे मनाला जो ताजेपणा मिळतो त्यालाच आपण सुख हे नाव देतो. अर्थातच मन हे कधीच समाधानी नसते आणि म्हणूनच ते आपल्या शरीरात असलेल्या स्मृती यंत्राच्या आधारे सुखाच्या पुनरावृत्तीची मागणी पुढे करीतच राहते. स्मृती हे एक अजब यंत्र आहे. या यंत्रात जे अनुभव भरलेले आहेत तिच्यावरच आपले सर्व सुख दुःख भरलेले आहे. या स्मृती यंत्राची ताकद इतकी अफाट आहे की ती असत्याची अफाट निर्मिती करून अनेक भ्रम गोंधळ निर्माण करण्याचे सामर्थ्य त्यात आहे. एवढेच नाही तर त्याचे निर्दलन व निराकरण करणारा मी ची निर्मिती देखील याच यंत्रातून होत असते. आणि विशेष म्हणजे स्मृती यंत्राला चालवणारा मी हा त्या यंत्रातच बसलेला आहे. स्मृतीच्या साखळी बाहेर कोणीतरी आहे असे आपणास नेहमीच वाटते, परंतु जोपर्यंत मी आहेच हे ठामपणे धरले आहे तोवर मीच्या संशोधनाचे कार्य होणारच नाही. तसे पाहिले तर मी हा एक विचारच किंवा स्मृतीच आहे. हा मी काय करतो तर तो विचारापासून किंवा स्मृतीतून वेगळा निघून मीच हे सर्व सुखदुःख भोगणारा व सर्व कार्य करणारा आहे असा सतत भ्रम निर्माण करत असतो. आणि म्हणूनच मीच्या जन्माचा शोध घेणे हे फार जरुरी आहे. कारण कदाचित त्याच्या जन्माच्या शोधातच त्याच्या मृत्यूचे रहस्य सापडू शकेल. आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने स्मृतीला तिच्या क्षेत्राबाहेर येऊ दिले नाही तरच काहीतरी मीचा शोध मार्गी लागेल. हा मी आपल्या लाडका मेंदूच्या यंत्रात ठराविक प्रमाणात उमटणाऱ्या स्मृतीतूनच आकार घेत असतो. हेच मुळी समजले पाहिजे. याबद्दल कृष्णमूर्ती खूपच चांगले सांगतात. ते म्हणतात, एखाद्या महत्वाकांक्षेचा किंवा तिच्या प्राप्तीसाठीचा विचार जेव्हा चित्तात मूळ धरू लागतो तेव्हा त्याच क्षणी आपल्याला अवधान देता आले पाहिजे. आता अवधान म्हणजे काय तर अवधान म्हणजे तटस्थ राहून सावधपणे सतत वर्तमानात राहून त्या विचाराकडे पाहता आले पाहिजे. असे केल्याने त्या महत्वाकांक्षेचे कारण व परिणाम आपल्याला लगेच सहज लक्षात येतात. पण दुर्दैवाने आपण तेथेच थांबतो. पण इथेच न थांबता जर चित्ताची या महत्वाकांक्षेच्या विचारांमुळे होणारी ओढाताण अवस्था अत्यंत सावधपणे पाहिली तर तेथे आपल्याला हा विचार आणि विचार करणारा मी या दोघांचीही स्पष्ट जाणीव होईल. आणि हा विचार व तो करणारा मी एकमेकापासून अलग करता येतच नाही हे स्पष्ट जाणवेल. आणि हे समजल्याबरोबरच मीचा त्या ठिकाणी लय होईल. म्हणजे या स्मृतीतून तिचे नियमन व निर्दलन करणारा मी जन्माला येत असतो हा एक चमत्कारच आहे. म्हणजे काय तर मीची उत्पत्ती स्मृती आणि विचारच करतो. आणि कुठलाही विचार हा क्षणभरच असल्यामुळे मी त्याच्यापासून वेगळा निघण्याची युक्ती करून मी हा स्वतः कायम टिकणारा आहे असा नेहमी भास निर्माण करतो.
विचार येताबरोबर द्विधा उत्पन्न होते. त्याचा एक भाग मीचे रूप घेतो, तर दुसरा हा माझाच संकल्प आहे असे मीला ठामपणे वाटू लागते. आणि एकदा का हे द्वैत निर्माण झाले म्हणजे मी हा एक स्थिर व सत्य वाटू लागतो व स्मृतीच्या सहकार्याने अनेक भ्रमभास तसेच अनेक आठवणीने लपेटतो. याचबरोबर जर मीच्या स्वतःची उत्पत्तीची युक्ती आपल्याला समजली तर तो नाहीसा देखील होऊ शकतो. म्हणून स्मृतियंत्र वापरताना अतिशय सावध राहिले पाहिजे. कारण मी पासून मुक्तता सर्व समस्यांचा निराश होय. अशा स्थितीत केलेले कार्य नेहमी योग्य व सत्य यशस्वी तर होतेच, शिवाय त्यापासून मनावर कुठलाही ताण किंवा परिणाम होत नाही. कारण मन सतत वर्तमानात राहत असल्यामुळे ते नेहमी प्रसन्न चित्त राहते. धन्यवाद.